रेकी केव्हा करावे? तर दिवसभरात केव्हाही रेकी केली तर चालते, पण पहाटे उठूनच केली पाहिजे का? तर केलीच पाहिजे असं काही नाही. बट डेफिनेटली जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो किंवा पहाटेची शांत वेळ असते, जेव्हा निसर्ग त्याच्या स्वतःच्या हायेस्ट पीक एनर्जीला असतो, तेव्हा जर आपण रेकी प्रॅक्टिस केली तर त्या एनर्जीशी आपण पटकन अलाईन होतो आणि आपण जी काही रेकी प्रॅक्टिस करतोय त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. इतर एरवी दिवसभरात आपण आपल्या सोयीप्रमाणे करूच शकतो, पण जर पहाटे केली रेकी प्रॅक्टिस तर आपल्याला त्याचा कैक पटीने जास्त फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात इतक्या पॉझिटिव्ह एनर्जीने करतो तर ती एनर्जी दिवसभर आपल्यासोबत राहते आणि त्याचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक कामामध्ये नक्कीच फायदा दिसून येतो. रेकी केव्हा करावे? तर दिवसभरात केव्हाही रेकी केली तर चालते, पण पहाटे उठूनच केली पाहिजे का? तर केलीच पाहिजे असं काही नाही. बट डेफिनेटली जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो किंवा पहाटेची शांत वेळ असते, जेव्हा निसर्ग त्याच्या स्वतःच्या हायेस्ट पीक एनर्जीला असतो, तेव्हा जर आपण रेकी प्रॅक्टिस केली तर त्या एनर्जीशी आपण पटकन अलाईन होतो आणि आपण जी काही रेकी प्रॅक्टिस करतोय त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. इतर एरवी दिवसभरात आपण आपल्या सोयीप्रमाणे करूच शकतो, पण जर पहाटे केली रेकी प्रॅक्टिस तर आपल्याला त्याचा कैक पटीने जास्त फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात इतक्या पॉझिटिव्ह एनर्जीने करतो तर ती एनर्जी दिवसभर आपल्यासोबत राहते आणि त्याचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक कामामध्ये नक्कीच फायदा दिसून येतो.